चांगल्या म्हणजे एक चांगली भूमिका मिळताना नाकी न मिळतात, तर एखाद्यासाठी दोन चांगल्या भूमिका एकाच चित्रपटात मिळणार असतील तर त्या दोन भूमिकांना मी नाही म्हणणं असंभव होतं. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापर एका जोरदार वेळात आणि विनंती करतो संदीप सरांनी, संदीप कुलकर्णी सर आपणही मंचावर यावं ही विनंती. सजी सर निर्माता दिग्दर्शक म्हणून मगाशी तुम्ही बोललाच, पण आता आम्ही ट्रेलर नाही आधी तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. ट्रेलर बघितला त्यात दोन लूक तर आहेच. मी अशी विनंती करतो मी शेवटी बोलतो आधी मुक्तापासून सुरुवात मुक्तापासून आपण सुरुवात. सगळ्यात आधी मुक्ता बर्वे यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवूया. मी शांताराम पुरस्कार त्यांना मिळाला त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि आता असंभवमधून तुम्ही आम्हाला भेटायला येत आहे. जेवढा आमचा अभ्यास आहे, अनुभव आहे, जेवढा मी तुम्हाला पाहिलंय, तर आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की आपण खूप चोखंदळ आहात, खूप निवडक भूमिका करतात, खूप विचारपूर्वक स्क्रिप्ट निवडतात आणि मग एखाद्या सिनेमाला हो म्हणतात आणि मग तो सिनेमा आमच्या भेटीला घेतो. तर असंभव करावासा का वाटला आणि तुम्ही दोघी 7 वर्षांनंतर आम्हाला स्क्रीनवर भेटायला येतात. या 2 प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. नमस्कार. ट्रेलर सगळ्यांनी बघितलंच, मी तुमच्याबरोबरच पहिल्यांदा बघितला आणि खूप छान फिट झालंय ट्रेलर. असंभव सिनेमाची गोष्ट ही त्याची पहिली ताकद होती आणि ज्या 750 नरेशन्स विषयी बोललं गेलं त्यातलं एक नरेशन माझ्या घरी झालं होतं आणि ते अत्यंत थरारक असं नरेशन होतं आणि सिनेमा पेक्षाही जास्त वेळ नरेट प्रत्येक नटाचे सीन त्यांनी जोरदार इंटेन्सिटीने परफॉर्म केलेले होते. त्यामुळे शूट करताना आम्हाला कपिल जिथपर्यंत जातो तिथपर्यंत तरी असं दिलं पाहिजे असं एक हे होतं. त्यामुळे त्यातला गमतीचा भाग सोडलाच खरंच आहे की खूप चांगली कथा आणि आता तो शब्द उच्चारायला हरकत नाही खरं तर की पुनर्जन्म ज्यामध्ये आहे अशी कथा. तर इतक्या चांगल्या म्हणजे एक चांगली भूमिका मिळताना नाकी न मिळतात, तर एखाद्यासाठी दोन चांगल्या भूमिका एकाच चित्रपटात मिळणार असतील तर त्या दोन भूमिकांना मी नाही म्हणणं असंभव होतं. सिनेमा संभव झाला. त्यामुळे कथा तुझ्यावर येणार नाही, त्याच्या पुढे सुचत होतं तर ती नाही म्हणाली असती तर चित्रपट असंभव तर त्यामुळे कथा मग ती कथा घेऊन आलेली सगळी मंडळी सचित अत्यंत पॅशनेटली या क्षणापर्यंत आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतरही तो तितकाच पॅशनेटली उभा असेल याची मला खात्री. कारण त्याची 3 तारांवरची कसरत होती. तो निर्माताही आहे, तो दिग्दर्शकही आहे, तो प्रमुख नटही आहे, 2 भूमिका तोही साकारतो आहे. त्यामुळे दिसत होतं की काय चाललंय तिकडे. आता तिकडे थंडी होती, मायनस होती, सगळं आहेच. म्हणजे काय आपण आज काही कौतुक समारंभ नाही, आपला माहिती देण्याचं काम नाही, पण त्या सगळ्या कसरती करून आणि मग माझं लाडकं नाव आलं ते म्हणजे हे प्रिया. कारण अत्यंत महत्वाचा भाग आहे त्या सिनेमातला प्रिया आणि तो रिपोर्ट पूर्ण झालाच नसता तितकं पॉवरफुल पुढे तिकडे उभं राहिलं नसतं तर. आणि माझा जीव भांड्यात पडला की कोण करतोय तो, तर प्रिया करते. त्यामुळे मी खुश झाले. मग संदीप सरांचं नाव आलं. त्यामुळे एक आनंद द्विगुणित त्रिगुणित अजून पुढे काय असतं ते होऊन गेलं. त्यामुळे आमचे निर्माते जे ठामपणे या सिनेमाबरोबर उभे राहिले, खूप वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात, जे प्रत्येकच मराठी सिनेमा जात असतो मला माहिती आहे, तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि अशा एका चांगल्या ऍक्टिव्हिटीचा भाग मला होता, त्याचा मला आनंद वाटला. हे सगळं होत असताना संवादाचं स्क्रिप्ट कुठे आहे, संवाद थांब जरा, तू काळजी करू नको, गिरीश लिहितोय. त्यावर म्हटलं हा आता मला काही सगळं संपलं, सगळ्या शंका संपल्या, एवढेच संवाद शांतपणे आता गप्प बसले. कारण बरेचदा असं होतं की नरेशन जोरदार होतं, गोष्ट आवडते, त्याचं हे आवडतं, प्रकारचे हे छान आहे,
पण ती स्क्रिप्ट रूपात आपल्या समोर येईपर्यंत वेगळं झालेलं असतं. पण शेवटचा हात जो फिरला तो गिरीशचा, आणि मग पुढे अर्थातच सिनेमा शूट झाले, प्रसादनी शूट केल्यानंतर आमच्या सगळ्या टेक्निशियन्सनी जो आज इथपर्यंत आणला, ते रिडिंगच्या खूप पुढे गेलं आणि छान वाटतंय की मी या कथेचा भाग होऊ शकतो. थँक्यू सर. वाह, हे सगळ्यांनी मिळून मुक्तपणे एक चित्रकृती बनवावी